कडे वळूया आपण, कारण बारामतीमध्ये उद्योगपती गौतम अदानी यांच्यासह पवार काका पुतण्या एकाच मंचावर येणार आहेत। यावेळी उद्योगपती अदानींच्या कारचं सारथ्य रोहित पवारांनी केलंय। रोहित पवार, अजित पवार आणि उद्योगपती अदानी एकाच कारनं कार्यक्रमस्थळी निघालेले आहेत। या कार्यक्रमाला सुप्रिया सुळेंसह सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार सुद्धा उपस्थित राहणार आहेत। शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ आज पार पडतोय। उद्योगपती गौतम अदानींच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं जाणार आहे। आमचे प्रतिनिधी जितेंद्र आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण अधिक बोलूया। जितेंद्र, काय सांगाल? एक वेळ आपण अशी पाहिली जेव्हा अदानींच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी उभी होती, त्यातला एक पक्ष शरदचंद्र पवार पक्ष, आणि दुसरीकडे आज बारामतीतला हा कार्यक्रम एकाच मंचावर गौतम अदानी आणि सगळे पवार कुटुंबीय। अगदी खरंय सुवर्ण, आपण बघितलं की राष्ट्रवादीमध्ये उभे दोन फूट पडल्यानंतर आपण बघितलं की पवार विरुद्ध पवार अशी लढाई आपण पाहिलीच आहे। नंतर आपण हेच पवार कुटुंब अदानीच्या विरुद्ध आपण बघितलेले की त्यांनी टीका करत होतं, आणि आज दुसऱ्यांदा बारामतीमध्ये गौतम अदानी असतील, त्यांच्या पत्नी डॉक्टर प्रीती अदानी असतील, ते बारामतीमध्ये आलेले आहेत। त्यांचं पवार कुटुंबियांनी स्वागत केलेलं आहे। आपण बघितलं की एका बाजूला अजित पवार, दुसऱ्या बाजूला रोहित पवार, परंतु आज एकाच गाडीमध्ये रोहित पवार सारथ्य करतात। त्यांच्या डाव्या बाजूला उपमुख्यमंत्री अजितदादा बसलेले आहेत, तर पाठीमागं डॉक्टर प्रीती अदानी, गौतम अदानी हे बसलेले आहेत। आणि ते आता ज्या कार्यक्रम बारामतीमध्ये जे शरदचंद्र पवार एक्सलन्स ऑफ सेंटर ऑफ एक्सलन्स इंटेलिजन्स या कॉलेजचं उद्घाटन होणार आहे, त्या ठिकाणी ते आता पोहोचत आहेत। आणि हा भव्य असा उद्घाटन सोहळा त्या ठिकाणी पार पडणार आहे। उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर बारामतीच्या माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या निवासस्थानी स्नेह भोजनाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। आणि आपण बघतोय की जे पवार कुटुंब एकमेकांविरुद्ध आरोप प्रत्यारोप करत होतं, आता तेच पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत। शरद पवार असतील, खासदार सुप्रिया सुळे असतील, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार असतील, युवा नेते युगेंद्र पवार असतील, राजेंद्र पवार असतील, हे संपूर्ण पवार कुटुंबीय पुन्हा एकदा एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल जितेंद्र। आपण ही दोन दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। आज एक कार्यक्रम होतो आहे आणि त्या कार्यक्रमाचं उद्घाटन गौतम अदानींच्या हस्ते होणार आहे। कार्यक्रम बारामतीमध्ये आहे आणि या कार्यक्रमाला पवार कुटुंबीय एकत्र आलेले बघायला मिळत आहेत। गौतम अदानींसोबत कारमध्ये रोहित पवार, अजित पवार तर आहेतच, त्याच्या व्यतिरिक्त कार्यक्रमाला सगळे पवार कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत।